नमस्कार, येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आता बातमी आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून एक्सपोर्ट करण्यासाठी द्राक्ष बागांमध्ये द्राक्ष गोलाई छाटणी। नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। निफाडमधून देखील द्राक्ष निर्यात केली जातात। निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांवर थिनिंग गोलाई कटिंग प्रक्रिया केली जात असून नेमकी ही थिनिंग प्रक्रिया काय आहे, याचा द्राक्ष बागांना काय फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी स्वप्नील खापरे यांच्या सोबत बातचीत केली आहे आमच्या येवला न्यूजच्या टीमने। बघूया सविस्तर वृत्त। मी स्वप्नील दत्तात्रय खापरे, मी निफाड तालुक्यातील उगाव येथील शेतकरी आहे। तरी सध्या माझ्याकडे 6 एकर द्राक्ष बाग आहे। 6 एकर द्राक्ष बाग आहे। सध्या 2-3 दिवस झाले लहरी वातावरण होतं, पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे बागेवर थोडा परिणाम झालेला आहे गळकुजीसाठी। सध्या आता हा माझा 9 सप्टेंबरचा प्लॉट आहे, त्याची मी आता थिनिंग चालू केली आहे। थिनिंग म्हणजे झाडातील काही मणी रॉटन वगैरे मणी असतात ते कमी करणे व घडाची साईज थोडी कमी करणे, त्यामुळे घडाला फुगवणीसाठी मदत होते। तसेच घडाचं लष्टर वगैरे एकदम सुधारल्यामुळे एक्सपोर्टला पाठवण्यासाठी घडा सुटसुटीत दिसणे महत्त्वाचे आहे। त्यासाठी ही थिनिंग करून घडातील काही मणी कमी करणे हे करावे लागते। त्यासाठी सध्या थिनिंग चालू आहे।